असे पदार्थ जर आपण घरीच बनवले तर मुलं बाहेरचे पदार्थ कधीही मागणार नाहीत आणि हायजेनिक पद्धतीने कधीतरी हे पदार्थ आपण घरी बनवलेच पाहिजे। तर मी इथे 5 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत आणि एक स्वीट कॉर्न घेतलाय। कुकरच्या भांड्यामध्ये ते टाकून घ्यायचंय। बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत। कुकरमध्ये पाणी घेतलंय, डब्यात पाणी घालायचं नाही। अशाच पद्धतीने आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। असं केल्याने काय होतं, बटाट्यांमध्ये जास्त पाणी जात नाही आणि त्यामुळे तेल कमी पितात। आता मी इथे त्यासाठी लागणारे ब्रेड क्रम्स सुद्धा तयार करून घेते। 5 ते 6 ब्रेड घ्यायचे, ते मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचे। ब्रेड क्रम्स इथे तयार झालेत आणि कुकरच्या सुद्धा इथे 3 शिट्ट्या झाल्यात। छान इथे बटाटा उकडून झाला आणि स्वीट कॉर्न सुद्धा त्यासोबतच आपण इथे उकडून घेतलं। आता आपल्याला स्वीट कॉर्नचे दाणे काढून घ्यायचे आहेत आणि बटाटे सुद्धा मॅशरने चांगले मॅश करून घ्यायचे, किंवा मॅशर नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकतात। कॉर्न चीज बॉल बनवण्यासाठी मी इथे 5 मध्यम आकाराचे बटाटे, 1 स्वीट कॉर्न, 2 छोट्या आकाराच्या शिमला मिरची आणि कोथिंबीर घेतली। कोथिंबीर आणि शिमला मिरची अगदी बारीक मी इथे चिरून घेतली आणि आता हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घातलंय, चवीपुरतं मीठ घालायचंय। 1 चमचा मी इथे चिली फ्लेक्स घातलंय। आपली लाल मिरची असते ना, ती मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायची आणि ती यामध्ये टाकून घेतली। ऑरेगॅनो घातलं। तुमच्याजवळ ऑरेगॅनो नसेल तर तुम्ही काळी मिरी पूड सुद्धा किंवा चाट मसाला यामध्ये टाकू शकता। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यासाठी लागणारी स्लरी सुद्धा इथे तयार करून घेऊयात। मी इथे 4 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 4 ते 5 चमचे इथे मैदा घेतलाय। अगदी थोडीशी काळी मिरी पावडर, चवीपुरतं मीठ टाकून यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकत ही स्लरी तयार करून घ्यायची। स्लरी खूप जास्त पातळ सुद्धा बनवायची नाहीये। हे बघा, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची, म्हणजे त्या चीज बॉलला ते छान कोट होते। आता हे तयार करून घेतलेलं मिक्सर हातावर छोट्या आकाराचा, लिंबा एवढ्या आकाराचा मी इथे गोळा घेतलाय आणि त्याला आतमध्ये अशा पद्धतीने आपल्याला इथे चीज टाकून घ्यायचंय। मी इथे मॉझरेला चीज वापरलंय। तुम्हाला हवं तुम्ही कुठलंही प्रोसीड चीज सुद्धा इथे वापरू शकता। जर तुम्हाला हे मुलांच्या टिफिनसाठी द्यायचं असेल ना, तर प्रोसीड चीजच वापरा, कारण मॉझरेला चीज गार झाल्यानंतर जास्त चिवी होतं आणि ते खायला सुद्धा चवीला चांगलं लागत नाही। हे गरम गरमच छान लागतं। आता मी इथे बॉल अशा पद्धतीने व्यवस्थित बंद करून घेतला आणि त्या स्लरीमध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचा आणि लगेचच आपण जे तयार करून घेतलेले ब्रेड क्रम्स आहेत ना, त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याच्याने त्याला चांगलं कोट करून घ्यायचंय। हे बघा, अशा प्रकारे आपला हा चीज बॉल इथे बनवून तयार झाला। आता सारख्याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा बॉल्स तयार करून घेते। सुरुवातीला सगळे बॉल आधी तयार करून घ्यायचे, त्यानंतर स्लरीमध्ये टाकून मग तुम्ही त्याला ब्रेड क्रम्सने कोट करून घेऊ शकता, म्हणजे अगदी पटापट हे बनवून तयार होतात। मी इथे थोडे मोठ्या आकाराचेच बनवलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही आकार थोडासा छोटा सुद्धा घेऊ शकतात। हे चीज बॉल जेव्हा आपण मार्केटमध्ये घ्यायला जातो ना, तर साधारण 300 रुपये किलोने हे चीज बॉल बाजारात मिळतात। त्यामुळे आपण हे घरच्या घरी अगदी हायजीन मेंटेन करून मुलांसाठी कधीतरी बनवलं पाहिजे। आता मी पुन्हा एकदा ते स्लरीमध्ये हे बॉल टाकून घेते आणि पुन्हा त्याला ब्रेड क्रम्सने चांगलं कोट करून घेणार आहे। असं केल्यामुळे काय होतं, ते छान वरच्या बाजूने मस्त क्रिस्पी असं हे चीज बॉल बनवून तयार होतात आणि त्याला छान लेअरिंग सुद्धा येतं आणि चवीलाही छान लागतात। म्हणून ही डबल प्रोसेस आपल्याला इथे करून घ्यायची आहे आणि कमी तेलकट हे चीज बॉल बनवून तयार होतात। हे बघा, अशा पद्धतीने पुन्हा एकदा ब्रेड क्रम्सने त्याला कोट करून घ्यायचंय। अगदी कमी खर्चात मस्त घरच्या घरी हे चीज बॉल बनवून तयार होतात आणि असे हे चीज बॉल तुम्ही बनवून फ्रीजरमध्ये 15 दिवसांसाठी स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतात। असे पद्धतीने तयार करून ठेवायचे आणि फ्रीजरमध्ये डब्यामध्ये पॅक करून ठेवले ना, तर 15 दिवस छान टिकतात। हवं तेव्हा तळून तुम्ही मुलांना देऊ शकतात। आता मी हे चीज बॉल एक 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। सॉरी, फ्रीज नाही, फ्रीजरमध्ये आपल्याला हे 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे, म्हणजे ते कोटिंग छान त्याला बसतं आणि तेलात टाकल्यावर हे चीज बॉल आपण जेव्हा तेलात टाकतो ना, तेल बऱ्याच वेळा खराब होतं, कारण ते ब्रेड क्रम्स बाहेर येतात। त्यामुळे फ्रीजरमध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवलं ना, ते छान त्याला कोट होतं आणि तेलसुद्धा आपलं जास्त खराब होत नाही आणि मस्त क्रिस्पी असे हे चीज बॉल बनवून तयार होतात। आता मी इथे तेल गरम करून घेतलंय। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एका वेळेस मावतील एवढे चीज बॉल मी इथे टाकून घेतले।
आणि आता मध्यम आचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत, त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। मस्त सोनेरी रंगाचे होईपर्यंत हे चीज बॉल आता मी इथे तळून घेते। बघू शकता रंग सुद्धा अगदी मस्त परफेक्ट आलाय। मार्केटमध्ये मिळतात ना, अगदी तसेच बनवून हे चीज बॉल तयार होतात। सोप्या पद्धतीने स्माइली घरी कशा बनवायच्या याचा सुद्धा व्हिडिओ शेअर केलाय। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आणि मस्तच असे हे चीज बॉल सुद्धा आपले घरीच बनवून तयार झाले। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। एक चीज बॉल मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते। मस्त आतमध्ये चीजी, वरून कुरकुरीत। असं चीज बॉल आपला इथे बनवून तयार झालाय। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।